Hello children and welcome to this last session of our chapter A Letter from Hingoli. आज मी मानसी तुमचं स्वागत करते आहे. आपण या आपल्या कन्क्लुडिंग पार्ट मध्ये या लेटरच्या पाहू की जितके बाकीचे एक्सरसाइज आहेत ते कसे करायचे आहेत आणि बऱ्याच काही नवीन गोष्टी पण शिकू. तर चला बघूया अ लेटर फ्रॉम हिंगोली. तर आपण हा लेटर वाचून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण याचे जे एक्सरसाइजेस आहेत आपण 1 हे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत हे आपण करून चुकलेले आहोत. सेकंड एक्सरसाइज आपण करून चुकलेले आहोत. एक्सक्लेमेशन्सचं मी तुम्हाला सांगून दिलं आहे आणि फोर्थ एक्सरसाइज सुद्धा आपण करून चुकलेले आहोत. आता आपण फिफ्थ एक्सरसाइज पासून बघूया. फाइंड द स्मॉलर वर्ड्स हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स. ठीक आहे, ह्या काही शब्द दिले आहेत ह्याच्यातनं आपल्याला छोटे शब्द शोधून लिहायचे आहेत. तर हे आपण पुढे आपल्या जेव्हा एक्सरसाइज आपण करूया पीपीटी मध्ये तेव्हा आपण बघू. आपण हे क्वेश्चन नंबर 6 बघूया आता. Note that 9 June 2015 or June 9, 2015 is read as the 9th of June 2015. ठीक आहे, म्हणजे काय म्हणतात की आपण 9 जून 2015 लिहू किंवा जून 9, 2015 असं कोणत्याही प्रकारे लिहायलो तरी सुद्धा ह्याला वाचलं कसं जाईल? द 9th of June 2015. ठीक आहे, द 9th of June 2015. जर आपण असं लिहिलंय पहिले 9 आणि मग जून लिहिले तरी पण, आणि आपण जून पहिले आणि 9 नंतर लिहिले तरी पण ह्याला असंच वाचतात की द 9th of June. पहिले द लावायचं मग 9th of June 2015. तुम्ही नंबर्स वाचले असाले 1 2 3 4 तर त्याच्यामध्ये असं असतं. आता तुम्ही हे मी सांगू ह्याच्या आधी एक गोष्ट सांगते. ऑर्डिनल अँड कार्डिनल नंबर्स, दोन प्रकारचे नंबर असतात, ऑर्डिनल अँड कार्डिनल. कार्डिनल म्हणजे आपण जे 1 2 3 4 5 असं करून 100 105 असं म्हणतो, ह्याला आपण म्हणतो कार्डिनल नंबर. आणि ऑर्डिनल नंबर म्हणजे काय असतात? फर्स्ट, सेकंड, थर्ड. हे पहा, हे 1 तर हे कार्डिनल अँड फर्स्ट. ठीक आहे, ह्याला असं लिहितात. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ हे सगळे जे एका ऑर्डर मध्ये असतात. ठीक आहे ना, ह्याला ऑर्डिनल म्हणून म्हणतात कारण की हे ऑर्डर मध्ये असतात. सपोज तुमच्या क्लासमध्ये कोणी मुलगा किंवा मुलगी फर्स्ट आला तर आपण फर्स्ट म्हणतो ना, आपण 1 आला हे नाही म्हणत. असं कधीच नाही म्हणत नाही की हा मुलगा 1 आलाय, आपण म्हणतो हा फर्स्ट आला. ठीक आहे, तर हेच हे ऑर्डर आहे. तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एथ. ठीक आहे, मग 9th 10th 11th 12th 13th 14th 15th अँड सो ऑन. ठीक आहे, असं करता करता 28th आणि जसं 100 येतं 100th. ठीक आहे, स्पेलिंग ह्या सगळ्या लिहिलेल्या आहेत. हे तुम्हाला जाणणं म्हणून जरुरी आहे की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे स्पेलिंग लिहिताय तर तुम्हाला हे स्पेलिंग आल्या पाहिजे. आता पहा, आपण पाहिलं आता द 9th of June 2015. सिमिलरली म्हणजे असंच 1 January और January 1 is read as the 1st of January. सपोज इथे कोणता जो सन आहे, जो इयर आहे तो नाही लिहिला आहे तरी पण आपण 1 January असो चाहे January 1 असो आपण याला कसं बोलू? द 1st of January. ठीक आहे, द 1st of January. यानी की काय असतं आपल्याला हे लक्षात ठेवायचं की तारीख पहिले लिहायची आहे आणि त्याच्यानंतर मंथ येईल. पहिले डेट आणि मग मंथ, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. नाव रीड द फॉलोइंग. आता आपल्याला यांनी काही डेट्स दिले आहेत तर ह्याला आपण कसं वाचू हे सांगायचं आहे. 15 ऑगस्ट, तर ह्याला कसं वाचायचं? जसं आपण ह्याला वाचलं 1 जानेवारीला कसं वाचलं? द 1st of January. तर सगळ्यात पहिले द 15 येतं 15th. द 15th of August. काय म्हणाले याला? द 15th of August. नेक्स्ट आहे 22 डिसेंबर. तर ह्याला काय म्हणाले? द 22nd. ह्याला काय म्हणतात? ह्याला ऑर्डिनल मध्ये म्हणतात 22nd. द 22nd of December. ठीक आहे, डिसेंबर इज द मंथ. द 22nd of December. नेक्स्ट आहे 26 जानेवारी. तर ह्याला काय म्हणाले? आता तुम्ही सांगा बरं फटाफट. येस, शाबाश. द 26th of January. The 26th of January. नेक्स्ट आहे 1 मे. आता 1 आहे त्याच्यात काय येईल? सेम असंच. द 1st of May.
काय म्हणाले? द 1st ऑफ मे. हे सगळे तुमचे ओरल एक्सरसाइज आहे की ह्यांना कसं वाचायचं. 21 जून तर ह्याला कसं वाचाले? द 21st ऑफ जून. काय वाचायचं? द 21st ऑफ जून. तर अशा प्रकारे कोणतीही डेट तुमच्या समोर आली तर तुम्ही त्याला म्हणू शकता. सपोज मी एक डेट आपल्या मनाने देते 19 फरवरी. 19 फरवरी तर कसं बोलाले? द 19th ऑफ फरवरी. ओके. तर हे अशा प्रकारे ही एक्सरसाइज करायची आहे. तुम्हाला नंबर्स असे बोलले पाहिजे. नेक्स्ट आहे बघा, किमया इज रायटिंग लेटर्स टू डिफरंट पीपल. किमया जी आहे डिफरंट पीपल म्हणजे खूप सारे लोकांना, वेगवेगळ्या लोकांना लेटर्स लिहिते आहे. ठीक आहे. आपण लेटर्स तर कुणालाही लिहू शकतो. हेल्प हर टू चूज द अप्रोप्रिएट एक्सप्रेशन्स फॉर ईच लेटर. तर प्रत्येक लेटर मध्ये अप्रोप्रिएट एक्सप्रेशन काय असतात? भाव. कोणचे भाव कुठे जातील हे तुम्हाला सांगायचंय. आता ह्याच्यात तुम्ही बघा 1 2 3 4 4 ह्याच्यात खाने दिलेले आहेत. लेटर इज ऍड्रेस टू. आता हे त्यांनी देऊन दिलं की लेटर कुणाला ऍड्रेस केला गेला म्हणजे कुणाला लिहिलं गेलंय. जसं की किमयाज फादर, किमयाचे वडील, किमयाचे यंगर ब्रदर म्हणजे लहान भाऊ, किमयाज फ्रेंड म्हणजे तिचा मित्र, किमयाज बॉस म्हणजे जो तिचा बॉस असतो. ठीक आहे ना ऑफिसमध्ये. द मॅनेजर ऑफ हर बँक, मॅनेजर बँकचा, आणि मिसेस बेंद्रे हु लिव्हज इन द सेम कॉलनी. असे वेगवेगळे लोकांना ती पत्र लिहिते आहे. तर कुणाला काय लिहिले? बिगिन विथ म्हणजे स्टार्टिंग मध्ये काय लिहिले? सपोज किमयाचे फादर आहेत तर काय लिहिले? डिअरेस्ट डॅडी. वडिलांना लिहितीये ना तर डिअरेस्ट डॅडी. असंच लास्ट लाईन काय होईल? जर ती आपल्या वडिलांना लिहिलं लव्ह अँड वॉर्म रिगार्ड्स. आता वडिलांना ती प्रेम आणि वॉर्म रिगार्ड्स. मी तुम्हाला सांगितलं होतं मोठ्यांना लिहायचं तर रिगार्ड्स लिहितात. लव्ह अँड वॉर्म रिगार्ड्स. आणि साइन ऑफ म्हणजे सगळ्यात शेवटी काय लिहायचं? योर लव्हिंग डॉटर. ठीक आहे. तुमची मुलगी, तुमची प्यारी मुलगी. डॉटर. डॉटर म्हणजे मुलगी. नेक्स्ट आहे किमयाज यंगर ब्रदर, तिचा लहान भाऊ. तर काय लिहिले? बिगिन विथ म्हणजे स्टार्टिंग कशी करेल? माय डिअर बिट्टू. ठीक आहे. तिचं भावाचं नाव असं मानलं की बिट्टू आहे. नेक्स्ट लास्ट लाईन काय होईल याची? टेक केअर म्हणजे आपलं लक्ष ठेव. भाई तो मोठी बहीण आहे ती आणि तो लहान भाऊ आहे तर टेक केअर आपलं लक्ष ठेव. आणि साइन ऑफ कशाने करेल? म्हणजे बाय वगैरे जसं म्हणतात तर युअर वन अँड ओनली सिस्टर, तुझी एकमात्र बहीण. ठीक आहे. एकच बहीण आहे तर एकमात्र बहीण. नेक्स्ट आहे किमयाज फ्रेंड. जर तिची मैत्रीण आहे तर ती स्टार्टिंग कशी करेल? बिगिन कसं करेल? हाय मीता. ठीक आहे. तिची मैत्रिणीचं नाव लिहिलं हाय मीता, कारण की बाई लहान तर आहे नाही तिच्यापेक्षा, तर असं हाय. मग लास्ट लाईन काय होईल? सी यू सून. सी यू सून म्हणजे तुला लवकरच भेटेन. आणि त्याचं सी ऑफ कसं करेल? योर्स म्हणजे योर्स करून मग किमया वगैरे ती आपलं नाव लिहू शकते. ठीक आहे. की म्हणजे तुझी. योर्स म्हणजे तुझी. नेक्स्ट आहे किमयाज बॉस. जर ती आपल्या बॉसला, आपल्याहून मोठा आहे ना, त्याचा पद तिच्यापेक्षा मोठा आहे तर काय लिहिले? मॅडम. किंवा जर माणूस असेल तर सर, तर मॅडम. आणि मग लास्ट मध्ये काय लिहिले? थँक्यू. ठीक आहे. आता इथे जे आहे, कारण की जर ती बॉसला लिहिते लेटर तर ते थोडासा फॉर्मल लेटर होऊन जाईल. आतापर्यंत हे तिने जे वाचले आपण ते कसे होते? इन्फॉर्मल होते. ते आपण आपल्या मित्राला, मैत्रिणीला, भावाला, वडिलाला, ते इन्फॉर्मल लेटर होते. हा आता आपण बॉसला लिहितोय तर हा फॉर्मल लेटर होऊन जातो. ठीक आहे. तर म्हणजे ह्याच्यात आपली लँग्वेज पण चेंज होऊन जाते. आपण डिअर वगैरे असं काही नाही लिहू शकत त्याच्यात. तर मॅडम लिहिलं, लास्ट मध्ये थँक्यू लिहिलं, आणि योर्स फेथफुली. ठीक आहे. की फेथफुली म्हणजे काय? तुमचा विश्वसनीय. तर तुमची विश्वसनीय, विश्वासचा पात्र आहे. नेक्स्ट आहे द मॅनेजर ऑफ हर बँक. त्याचा बँक आहे तिथला मॅनेजर. तर काय लिहिले? टू द मॅनेजर बँक ऑफ पीपल. टू द मॅनेजर. ठीक आहे. मॅनेजरला लिहितीये. बँक ऑफ पीपल हे कसं त्यांनी इमॅजिन की बँक ऑफ इंडिया असं तर बँक ऑफ पीपल. ठीक आहे. हे लिहिलं सुरुवातीला. लास्ट मध्ये काय लिहिले? रिगार्ड्स. ठीक आहे. तेही मोठे तिच्यापेक्षा, आणि हे फॉर्मल लेटर आहे म्हणून याच्यात असं रिगार्ड्स. आणि मग काय लिहिले लास्ट मध्ये? योर सिन्सिअरली. ठीक आहे. साइन ऑफ करायला योर सिन्सिअरली. हे जितकेही लिहिले आहेत ह्याच्या खालती मग आपलं नाव येतं नेहमी. तुम्ही हे लक्षात ठेवा. युअर लव्हिंग डॉटर किमया, युअर वन अँड ओनली सिस्टर किमया, असं करून ह्याच्यात शेवटी नाव येतं. मग लास्ट मध्ये आहे मिसेस बेंद्रे हु लिव्स इन द सेम कॉलनी. ठीक आहे. मिसेस बेंद्रे जी त्याच कॉलनीत राहतात तर त्यांना लिहिले डिअर मिसेस बेंद्रे.
कारण की सपोज समजा की त्या काकू आहेत तर डिअर मिसेस बेंद्रे. शेवटी लिहेल लॉट्स ऑफ लव्ह, खूप सारं तुम्हाला प्रेम, कारण की हा पण एक इन्फॉर्मल लेटर आहे आणि योर्स सिन्सिअरली. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये पण हेच येईल. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे जे आहे गोष्टी म्हणाले, सुरुवात, अंत आणि मग त्यांना जे सी ऑफ करायचा तरीका असतो हे. यू कॅन यूज फ्रेंडली इन्फॉर्मल लँग्वेज विथ युअर क्लोज रिलेटिव्ह अँड फ्रेंड. म्हणजे तुम्ही खूप फ्रेंडली लँग्वेज लिहू शकता, जे इन्फॉर्मल लँग्वेज तुमचे जे नातलग असतील, ज्यांच्याशी खूप क्लोज असाल. वेन यू आर रायटिंग टू अदर्स यू हॅव टू यूज युअर वर्ड्स केअरफुली. पण तुम्ही जर अनेक कोणाला लिहिताय तर तुम्हाला शब्दांचा चयन फार केअरफुली करावा लागेल. आणि अशा टाइमला ऑन सच ओकेजन सम टिपिकल पोलाइट एक्सप्रेशन्स आर यूज. ठीक आहे, तर खूप पोलाइटली आपल्याला लिहायचं असतं. तर अशा प्रकारे आज आपण हे एक्सप्रेशन बघितले वेगवेगळे. आता ही लास्ट 2 एक्सरसाइज पण आपण बघूया आता. तर आता बघा, जी एक्सरसाइज 5 आपण सोडली होती तिकडे, फाइंड द स्मॉलर वर्ड्स हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स. ह्याच्यात मोठा शब्द एक दिलेला आहे आणि आपल्याला त्यातनं लहान लहान शब्द किती निघू शकतात ते बघायचे आहेत. पहिला वर्ड होता रीच्ड. ठीक आहे, तर ह्याच्यातनं काय काय निघाले शब्द? रीच. ठीक आहे, रीच. रीच म्हणजे कुठे पोहोचणं. ईच. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक. आणि एक, ह्याला म्हणतात एक. ठीक आहे, सपोज तुमचं अंग दुखतंय तर तुम्ही म्हणाले आय हॅव अ बॉडी एक. ठीक आहे, बॉडी म्हणजे शरीर आणि एक म्हणजे दर्द, दुःख. म्हणजे जे आपलं अंगात जो दर्द होतोय त्याला आपण एक म्हणतो. स्टमक एक म्हणजे पोटाचं दुखायचं. हेड एक म्हणजे डोकं दुखणं, तर ह्याला म्हणतात एक. तर हाही शब्द याच्यामध्ये आहे. तसे 3 शब्द निघाले. वंडरफुल मध्ये वन, ऑन, वंडर. ठीक आहे, असे 3 शब्द निघाले. अनफॉरगेटेबल, ह्याच्यामध्ये किती सारे शब्द निघाले पहा. फॉर गेट, फॉर आणि गेटला मिळून फॉरगेट मिळून बनून गेलं. फॉरगेट म्हणजे विसरणं. ठीक आहे ना. टेबल आणि एबल. ठीक आहे, तर असे सगळे 4-5 शब्द निघाले. कलरफुल, तर कलर, अवर. इनकम्पॅरेबल, इन, पॅरेबल आणि एबल. लव्हिंगली मध्ये लव्हिंग आणि इन. तर अशा प्रकारे तुम्ही जितकेही मोठे शब्द आहेत सगळ्यांमध्ये काही ना काही लहान लहान शब्द हिडन असतात, आपण शोधू शकतो. नेक्स्ट आहे राईट द डिफरंट ट्रान्सलेशन्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मदर टंग. तुम्हाला आपल्या मातृभाषेत, तुमची मातृभाषा काय मराठी आहे, तर त्याच्यामध्ये आपण या शब्दांना काय म्हणतो ते सांगायचं आहे. जसं की आहे अंकल. इंग्लिशमध्ये एकच शब्द असतो अंकल, चाहे तो काका असो चाहे मामा असो. आपल्याकडे तर खूप सारे असतात. अंकलला आपण काका पण म्हणतो आणि मामा पण म्हणतो. ठीक आहे, हे तुम्ही आपल्या कॉपीमध्ये मराठीत सुद्धा लिहू शकताय. काका, मामा. मग आंट. आंटला काय म्हणतो आपण? काकू, मावशी, मामी, आत्या. आपल्याकडे इतके वेगवेगळे शब्द आहेत. एक या आंट हा शब्द करतात, आंट किंवा आंटी. ठीक आहे, मग आलं ग्रँडफादर. ग्रँडफादरला आपण काय म्हणतो? आजोबा, नाना. ठीक आहे ना, तर हे सगळे शब्द झाले. मग ग्रँडमदरला काय म्हणतो आपण? आजी, नानी. ठीक, जे वडिलांचे आई वडील असतात आपण त्यांना आजोबा आजी आजोबा म्हणतो, आणि आईचे आई बाबा असतात त्यांना आपण नाना नानी म्हणतो. मग आले कझिन. कझिन हे काय असतात? जे आपले चुलते, मावस, मामे. ठीक आहे, असे सगळे जितकेही भाऊ बहीण असतात त्यांना आपण कझिन म्हणतो. ठीक आहे, समजलं? तर कझिन मध्ये काय आलं? चुलत भाऊ. चुलत भाऊ, चुलत बहीण, मामे भाऊ. मामे भाऊ म्हणजे मामाचा मुलगा, तो तुमचा मामे भाऊ झाला. तसंच मामे बहीण, मावस भाऊ, मावस बहीण, आते भाऊ, आते बहीण. तर कझन हा एक शब्द इंग्लिशमध्ये वापरला जातो, पण आपल्याकडे किती वेगवेगळे शब्द आहेत हे तुम्ही बघितलं. मग आहे राईट द टर्म्स ऑफ ऍड्रेस यू यूज फॉर युअर रिलेटिव्ह ऑर फॅमिली फ्रेंड्स. आता जे तुम्ही तुमच्या घरी तुमच्या फॅमिलीमध्ये जे टर्म्स यूज करता, तुमच्या घरी जे जे लोक असतील ते लिहायचे आहेत. तर मी एक असंच ह्याच्यात लिहिलंय रॅन्डम. मामा मामी, काका काकू, आत्या, मावशी. आपण हे सगळे लोक आपल्या घरी असतात ना, आपले रिलेटिव्ह असतात ते. आजी, आजोबा, दादा, ताई, आई, बाबा. असे सगळे शब्द आपण वापरतो आपल्या डेली यूज मध्ये, आपल्या घरी जे जे लोक असतात त्यांना. ठीक आहे, तर हे आपले सगळे जितके आपण शब्द वापरले हे मराठीचे शब्द होते आणि इंग्लिशचे वेगळे असतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मम्मी, पापा, डॅडी असे सगळे, पण आपल्याकडे आई बाबा. तर असे हे
शब्द वेगवेगळे असतात हर भाषेचे. तर आज आपण खूप काही शिकलो आजच्या या सेशन मध्ये. पत्र म्हणजे कसं पत्राची सुरुवात करायची, पत्राचा अंत कसा करायचा हे आपण शिकलो. त्यानंतर आपण लँग्वेजेस मध्ये कसं वेगवेगळं, जसं इंग्लिशमध्ये काय म्हणतात आणि त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणू हेही शिकलो. तर आपण आज अशा पुष्कळच्या वस्तू शिकलो आहोत जे आपल्या डेली लाईफ मध्ये आपल्याला कामास येतील. ते इंग्लिशचे पण तुम्ही शिका आणि आपली मातृभाषा मराठी आहे तिला तर आहेच आहे, तिला तर सोडायची नाहीच आहे. इंग्लिश पण नवीन नवीन शब्द असे तुम्ही, जसं की कझिन आहे आणि हे सगळे शब्द तुम्ही नवीन आज शिकले. तर हा सेशन आजचा कसा वाटला मुलांनो? छान वाटला ना? मजा आली ना? तर आता आपण परत पुढच्या सेशन मध्ये भेटूया. टेक केअर. बाय. हॅव अ नाईस डे.